महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर चला एक पटकन नजर टाकूया. तर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत असे काही निर्णय झालेत जे थेट आपल्या आयुष्यावर परिणाम करतील. म्हणजे मुंबईतल्या प्रवासापासून ते राज्यातल्या तरुणांच्या करिअरपर्यंत. चला बघूया काय आहे हे. पहिलं म्हणजे मुंबईवर विशेष लक्ष. आपल्याला माहितीयेच की मुंबईत घरांचा प्रश्न किती मोठा आहे. तर याचसाठी आता पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी तब्बल 45,000 नवीन घरं बांधली जाणार आहेत. इतकंच नाही तर मुंबई नागरी परिवहन प्रकल्पालाही वेग दिलाय, ज्यामुळे आपला लोकल प्रवास अजून सोपा व्हायला मदत होईल. दुसरं म्हणजे नोकरी आणि शेती. आपल्या राज्यातल्या हुशार तरुणांना परदेशात चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी एका खास संस्थेच्या स्थापनेला मंजुरी मिळाली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी पण एक चांगली बातमी आहे. त्यांच्या भाजीपाल्याला थेट एक्सपोर्ट मार्केट मिळावं म्हणून ठाण्यात एक मोठं टर्मिनल मार्केट उभं राहणार आहे. आणि तिसरं प्रादेशिक विकास. यवतमाळमधल्या बाभळा नदी प्रकल्पासाठी तब्बल 4,775 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. यामुळे तिथल्या सिंचनाचा प्रश्न सुटायला खूप मोठी मदत होईल. आणि हो, एक बोनस. शिवडी नावाशेवा अटल सेतूवर प्रवास करणाऱ्यांना टोलमध्ये अजून 1 वर्ष सवलत मिळणार आहे. थोडक्यात काय तर हे निर्णय शहरांचा विकास, रोजगाराच्या नवीन संधी आणि प्रादेशिक गरजा या सगळ्यावर सरकारचं लक्ष आहे हे दाखवतात.